त्यांनी टाकलेला आहे, सावदा शहरासाठी काय केलं, सावदा शहरात एक, त्यामध्ये फक्त तुम्हाला मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु त्यांनी टाकलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी, अतिउत्साही कार्यकर्ते, की ते जेव्हा हे काम झाले तेव्हा ते छोटे छोटे बच्चे होते, त्यांना माहिती नव्हतं की निधी कोणता असतो, त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सावदा नगरपालिकेची प्रशासकीय भव्य इमारत भाऊंनी केली। आता मला एक सांगा, तुम्ही सगळे इथं जागृत आहे, भाऊ म्हणजे चंदू भाऊ नाही बरं, जे आधीचे भाऊ होते ते प्रशासकीय इमारत भाऊंनी केली म्हणणाऱ्यांना फक्त एवढंच उत्तर देऊ इच्छितो की हा मुक्ताई सावदा शहर आणि ही जी 42 गावं आहे, ही गावं सन 2009 साली मुक्ताई नगर मतदारसंघात जोडली गेली आणि सावदा नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम 7/11/2007 रोजी झाला। जे 7 आधी आणि 9 नंतर जे त्यांचा मतदारसंघ जोडण्याच्या अगोदर नगरपालिकेचं भूमिपूजन झालेलं होतं आणि कामाला सुरुवात झालेली होती। म्हणजे ते अतिउत्साहीच्या कार्यकर्त्यांना यांना हे पण माहित नाही की कधी काम सुरू झालं, कधी कोणत्या निधीतून झालं। फक्त मी तुम्हाला एक सांगेल की तुमच्या लक्षात येईल की ते कसं काढलं त्यांनी। सन 2011 च्या कालखंडामध्ये, कालखंड तुम्हाला माहिती नसेल, ज्यांना कालखंड माहिती आहे त्यांना तो लक्षात येईल। सन 2011 च्या कालखंडामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष हेमांगीताई चौधरी आणि त्यांची जी नगरसेवक मंडळाची टीम जी होती, सर्व 17 नगरसेवकांची, या नगरसेवकांनी आणि त्यांनी जी विकास कामे त्या पंचवार्षिक मध्ये केलेली होती, त्या पंचवार्षिकच्या विकास कामांची एक पुस्तिका त्यांनी या शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी वाटली होती। आणि आताचे जे अतिउत्साही आहे, आमच्यातलेच आमचे चिरंजीव आमच्याकडून गेलेले पिल्लासारखे इकडून तिकडे पळणारे, त्यांनी त्या पुस्तिकेतून कोणतं काम आहे कोणतं काम आहे, तर ते काम त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत होतो म्हणून आम्ही फक्त त्यांच्या हातून त्या कामांचं लोकार्पण केलेलं होतं। निधी वगैरे त्यांचा नव्हता, पण मोठाई त्यांना दिली होती आम्ही। तर यांनी ते काम आता व्हॉट्सअपला टाकलंय की एवढे काम आम्ही केले आहे। अरे एवढे जर काम तुम्ही केले असते तर आधीच तुम्ही छापून टाकले असते। आणि त्यांना आजही चॅलेंज, अजून 2 दिवस आहे, निवडणुकीला 2 दिवस आहे, त्यांनी त्यांच्या निधीचा एक GR दाखवावा मला की हा अमके अमके आमदार यांच्या प्रयत्नांनी यांच्या निधीतून हे काम घेतलं गेलं आहे, तर मी तुम्हाला मतही मागणार नाही चंदू भाऊसाठी।